नमस्कार मित्रांनो, बार्टी पुणे मार्फत राबवण्यात येणाऱ्या मोफत टॅब व स्कॉलरशिप या योजनेकरता सन 2025-26 महाराष्ट्र राज्यातील बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती व आरटी या संस्थांमधून स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी खासगी संस्थेमधून प्रशिक्षण देण्यासंदर्भात योजनेच्या लाभासाठी ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी अर्ज भरलेला होता त्यांची कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे CET घेण्यात येणार आहे आणि याकरता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला होता त्या सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट व परीक्षेचे वेळापत्रक आलेले आहे। हे एक्झाम 14 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याचं सविस्तर वेळापत्रक तसेच ॲडमिट कार्ड हे वेबसाईटवरती 10 सप्टेंबर रोजी बार्टीच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेलं आहे। तर आपण हे ॲडमिट कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचं आणि सोबतच मित्रांनो 14 आणि 15 सप्टेंबर रोजी होणारी जी एक्झाम आहे ती काही कारणास्तव रद्द करण्यात आलेली आहे, तर ती परत केव्हा होणार याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत। तर बार्टी पुणे मार्फत घेण्यात येणाऱ्या या एक्झाम करिता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्या विद्यार्थ्यांना सर्वात पहिले गुगलवरती जायचं आहे आणि त्यांना तिथे टाईप करायचं आहे बार्टी। त्यानंतर पहिलीच वेबसाईट barty.in अशा प्रकारची वेबसाईट आहे, त्याला तुम्हाला करायची आहे ओपन आणि इथे ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे काही जे मेसेज आहे ते पाहायला मिळणार आहे आणि या मेसेजमध्ये बघा जे लेटेस्ट अपडेट आहे त्यामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या आरटी, बार्टी, TRT, सारथी तसेच महाज्योती या सर्व परीक्षेच्या ज्या लिंक आहे त्या प्रोव्हाइड केलेल्या आहे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याकरता। तुम्ही कोणतीही एक वेबसाईट येथील ओपन करू शकता किंवा या वेबसाईटची जे लिंक आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा अपलोड केलेले आहे, तेथून देखील डायरेक्टली क्लिक करून तुम्ही तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करू शकता। तर या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन प्रकारचे ऑप्शन दिसेल, एक आहे रजिस्टर आणि दुसरा ऑप्शन आहे लॉग इन। तर लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला इथे एंटर युअर ईमेल ID फॉर्म भरतेवेळी जो ईमेल ID तुम्ही तिथे दिलेला होता तो ईमेल ID इथे टाकायचा आहे, तो ईमेल ID इथे टाकायचा आहे आणि इथे पासवर्ड टाकायचा आहे। जर तुम्हाला पासवर्ड माहिती नसेल तर तुम्ही रिसेट देखील करू शकता फॉरगॉट पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करून। तिथे तुम्हाला तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर आणि डेट ऑफ बर्थ विचारेल। एवढं केल्यानंतर तुमच्या ईमेलवरती एक लिंक सेंड होईल आणि त्यावरती तुमचा पासवर्ड जो आहे तो रिसेट होऊन जाईल। तर इथे तुमचा लॉग इन करायचा आहे ईमेल ID आणि पासवर्ड टाकून। त्यानंतर तुमचं जे प्रोफाईल आहे इथे ओपन होईल, तुमचा इथे फोटो आणि सोबतच ईमेल ID ज्या ईमेल ID ने तुम्ही लॉग इन केलेलं आहे ते दिसेल आणि कोणत्या एक्झाम करता तुम्ही लॉग इन केलेलं होतं ते देखील इथे पाहायला मिळेल, म्हणजेच कोणत्या एक्झाम करता तुम्ही अप्लाय केलेलं होतं। त्यानंतर इथे तुम्हाला स्क्रोल डाऊन म्हणजेच स्वाईप केल्यानंतर काही जर तुम्ही मोबाईलवरती बघत असाल तर स्वाईप करावं लागेल, थोडं साईडला बघावं लागेल आणि जर तुम्ही लॅपटॉपवरती बघत असाल तर पूर्ण वेबसाईट जे आहे ते ओपन होऊन जाईल। तर इथे दोन ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळेल, एक म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरलेला आणि दुसरं ऑप्शन आहे ॲडमिट कार्ड। तर तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲडमिट कार्ड या ऑप्शनवरती। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही हे ॲडमिट कार्ड इथून डायरेक्टली प्रिंट देखील करू शकता किंवा तुमच्या मोबाईलमध्ये डायरेक्टली प्रिंटचं ऑप्शन येईल, त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढे जे प्रिंटचं बटन दिसते त्यावरती क्लिक करा आणि तुमचं ॲडमिट कार्ड मोबाईलवरती डाउनलोड होऊन जाईल तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये। जर तुम्ही लॅपटॉपमध्ये करत असाल तर डायरेक्टली हे डाउनलोड होऊन जाईल आणि नसेल होत तर प्रिंटची कमांड द्यायची आणि सेव्ह ॲज PDF करायचं, म्हणजे तुमचं ॲडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड होऊन जाईल। या ॲडमिट कार्डमध्ये सर्व काही इन्फॉर्मेशन, तुमची एक्झाम केव्हा आहे, त्यानंतर तुमचं सेंटर काय आहे, रिपोर्टिंग टाइम काय आहे आणि कोणत्या एक्झाम करता तुम्ही अप्लाय केलेलं होतं सर्व डिटेल जे आहे त्या पाहायला मिळेल। तर अशा प्रकारे तुम्ही हे ॲडमिट कार्ड जे आहे ते तुमच्या मोबाईलवर देखील डाउनलोड करू शकता। त्यानंतर आहे मित्रांनो 14 सप्टेंबर आणि 15 सप्टेंबर या दोन तारखेमध्ये ज्या परीक्षा होणार होत्या त्या रद्द करण्यात आलेल्या आहे। काही विद्यार्थ्यांचे जे हॉल तिकीट आहे ते काही लेट मिळाल्यामुळे त्यांना सेंटरवरती जायला गोंधळ होत आहे असं कळवण्यात आलेलं आहे आणि याकरता एक परिपत्रक देखील काढण्यात आलेलं आहे। यामध्ये स्पष्टपणे त्यांनी नमूद केलेलं आहे की 14 आणि 15 सप्टेंबर या दोन दिवसामध्ये होणाऱ्या ज्या एक्झाम आहे त्या
पोस्टपोन करण्यात आलेले आहे आणि या केव्हा आता होणार आहे त्याचं सुद्धा परिपत्रक किंवा त्याची जे अपडेट आहे हे तुम्हाला वेबसाईटवरतीच पाहायला मिळणार आहे। आणि ज्या एक्झाम 16 सप्टेंबर पासून तर 27 सप्टेंबर पर्यंत होणार आहे त्या नियमितपणे होणार आहे। एक्झाम फक्त 14 आणि 15 सप्टेंबर या 2च दिवसाच्या पोस्टपोन करण्यात आलेला आहे आणि त्याचे अपडेट लगेच तुम्हाला वेबसाईटवरती काही दिवसांनी कळवण्यात येईल की त्या एक्झाम केव्हा होणार आहे। तर ही महत्त्वाची माहिती सर्व विद्यार्थ्यांकरता अत्यंत महत्त्वाची आहे। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा किंवा काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून येणारा नवीन कंटेंट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।